जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्रातून सगळ्यात मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भातील शिवसेना ठाकरेंची की शिवसेना शिंदेंची। याच्या अगोदरच महाराष्ट्रातल्या नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषदेमध्ये सगळ्यात पहिला कल कोणाच्या बाजूने? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला किती जागा, तर महाराष्ट्रात शिंदे सेनेला धोबी पछाडत उद्धव ठाकरेंचा किती जागांवरती भगवा? सगळ्यात मोठी अपडेट मित्रांनो आपल्यापर्यंत। महाराष्ट्राच्या झालेल्या सगळ्याच 350 नगरपंचायती, नगरपरिषद या सगळ्यांच्यावरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मराठवाडा, कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये खूप चांगलं यश। बघूया सविस्तर या घडीची सगळ्यात मोठी बातमी मित्रांनो, नेमकी काय आहे अपडेट राज्याच्या राजकारणामध्ये मित्रांनो। सविस्तर बातमी आता आपण जाणून घेऊया। महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका झाल्या। यावेळी शिंदेंची शिवसेना, भारतीय जनता पार्टी एकमेकांसमोर उभे राहिले आणि लढले। त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठे भाजपसोबत तर कुठे राष्ट्रवादी काँग्रेससोबत, अशा प्रकारच्या युत्या आपणाला नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाल्या। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना पक्ष बघितला गेला नाही, परंतु सत्तेसाठी सगळेच पक्ष एकत्र होत असताना आपण पाहिलंय। त्याचे कल आता राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार त्याचे कल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समोरासमोर येऊ लागले आहेत। शिंदेंना ठाकरे भारी की ठाकरे शिंदेंना भारी, अशा प्रकारच्या सगळ्याच बातम्यांसह महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आलेली सगळ्यात मोठी खळबळ आणि जनक बातमी आता आपल्यासमोर आम्ही मांडत आहोत मित्रांनो। सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंबई महानगरपालिकेसह 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या असताना त्याचा आता अर्ज भरण्याचा तारीख परवापासूनच सुरू होते। त्या अगोदरच परवाच महाराष्ट्राच्या राजकारणाला श्रीगणेशा होईल आणि त्या दिवशीच प्रचाराचा शुभारंभ होईल। अतिशय खालच्या पातळीवरती टीका पातळी होऊ शकते, तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी आता टीका टिप्पणी सोडून विकासाचं राजकारण करावं असं राजकीय जाणकारांनी म्हटलंय। मात्र मित्रांनो, सध्याची महत्त्वाची घडामोड म्हणजे मुंबई आणि सगळ्यात राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला कसं यश मिळालंय। नगरपालिका क्षेत्रामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा दमदार विजय झाला आहे। काही ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेला धूळ चारत जवळजवळ 18 पैकी 18 जागा जिंकत, काही ठिकाणी 35 पैकी 35 जागा जिंकत, तर जवळजवळ 27 ठिकाणी नगरपंचायतच्या अध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये समोरासमोर होती। यापैकी जवळजवळ 22 ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा असल्याचं बोललं जात आहे। भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या जवळजवळ 55 ते 58 जागी समोरासमोर उभी। त्यांच्यासमोरच अजित पवारांचं थेट टार्गेट तर देवेंद्र फडणवीस यांचं थेट टार्गेट। आता सगळ्यांमध्ये कोणत्या पक्षाला किती मिळणार जागा याचा देखील आपण आता आढावा घेऊया। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा सध्या बिगुल वाजला असताना त्याच्या अगोदर मिनी विधानसभा म्हटल्या जाणाऱ्या नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषदेमध्ये उद्धव ठाकरेंना अतिशय चांगलं यश मिळताना आपण बघतोय। पक्ष संपला, चिन्ह गेलं, सगळे खासदार आमदार निघून गेले, तरी देखील ठाकरेंची शिवसेना आपल्या शिवसैनिकांच्या बळावरती, शिवसैनिकांच्या जोरावरती महाराष्ट्रामध्ये लढताना दिसली। उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी कुठेही महाराष्ट्रामध्ये प्रचार केलेला आपण पाहिला नाही। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाकडे, निमशहरी भागाकडे कधी फिरकले नाहीत, तर देखील ठाकरेंच्या शिवसेनेचा विजयाचा जो स्ट्राईक रेट आहे तो जबरदस्त असल्याचं आपल्याला सध्या तरी जाणवत आहे। यामुळे मराठवाडा आणि कोकण या सगळ्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळाल्याचं सध्या बोललं जात आहे। कोकणातील बहुतांश भागामध्ये ठाकरेंची शिवसेना सुसाट सुटली असून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागातच ठाकरेंना यश जरी असलं तरी शिंदे सेनेला ठाकरेंनी जोरदार तडक दिल्याची सध्या बोललं जात आहे। याच राजकारणाच्या पायी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आता महानगरपालिकांसमोर एकमेकांसमोर उभे ठाकत आहेत। यावेळी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय जल्लोष नेमका का सुरू झाला आहे, तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यामुळे मुंबईमध्ये संबंध महानगरात जल्लोषाचं वातावरण सुरू झालं आहे। कारण की युतीची घोषणा होणे आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचं सरकार येणं, या दोन्ही गोष्टी समसमांतर आहेत
आणि युती झाली म्हणजे भाजपला आणि शिंदेसेनेला मुंबईतून हद्दपार करण्याची एक नवीन आयडिया दोन्ही ठाकरे बंधूंना मिळाल्याचं यावरून तरी सध्या जाणवत आहे. दुसरीकडे मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण जर पाहायला गेलो तर नगरपालिका नगरपंचायत निवडणुकींचा निकाल उद्या सकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या चॅनल्सवरती आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये आपण जर पाहिलं तर यामध्ये जोरदार टक्कर असेल ती भाजपा आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये. मात्र भाजपा याच्यामध्ये बढत घेते, भाजपा यामध्ये लीड घेताना दिसते. भाजपा एक नंबरचा पक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला जाणवेल. त्यावेळी मित्रांनो, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना या दोघांमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये जबरदस्त लढाई झाल्याचं आपण पाहिलं आहे. परंतु यामध्ये आपण जर बघत गेलो तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं पुढचं स्थान न मिळता अजित पवारांनी शिंदेंच्या शिवसेनेला धोबीपछाड देत महाराष्ट्रामध्ये खूप मोठी लढाई दिली. त्यानंतर पुढचा पक्ष म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना. या दोघांमध्ये ज्या ज्या ठिकाणी लढाई झाली त्या त्या ठिकाणी उद्धव ठाकरे वरचढ ठरत असल्याचं आपल्याला सध्या तरी जाणवलं आहे. आणि राजकीय जाणकारांच्या मते शिंदेंकडे आमदार खासदार सत्ता, केंद्रात राज्यात सत्ता असताना देखील उद्धव ठाकरे डगमगले नाहीत. उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक लढले आणि त्यानुसार देखील ठाकरेंना बऱ्यापैकी यश मिळते. मात्र शिंदे सेनेला जोरदार प्रतिस्पर्धी म्हणून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं नाव आज देखील घेतलं जात आहे. त्यामुळे प्रथम क्रमांकावरती राहील भाजपा, द्वितीय क्रमांकावरती राहू शकते अजित पवारांची राष्ट्रवादी, तृतीय क्रमांकावरती राहू शकते एकनाथ शिंदेंची शिवसेना, त्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना, त्यानंतर शरद पवारांची शिवसेना, त्यानंतर काँग्रेस. अशा प्रकारच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा उद्या दिवसभरामध्ये आपल्याला निकाल पाहायला मिळेल. म्हणजे मित्रांनो, भाजपला देखील उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त जागा जरी मिळाल्या असल्या तरी देखील मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्याकडे काही नसताना ज्या प्रकारे त्यांनी लढत दिली, ही लढत भाजपसाठी आगामी काळामध्ये चिंतेचा विषय ठरू शकते. मुंबई महानगरपालिकेची सूत्र या ठिकाणी फिरू शकतात. त्यामुळे मुंबईकर पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे जाऊन उद्धव ठाकरेंच्या हातात मुंबई महापालिका देऊ शकतात. अशा प्रकारचा निकाल लागतोय आणि हा पहिला कल उद्धव ठाकरेंच्या बाजूने मुंबईत येताना दिसतोय. मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या युतीचं सगळंच जागा वाटप झाल्यामुळे आता महायुतीला मात्र जबरदस्त धक्का या ठिकाणी बसतोय. मित्रांनो, ही लढाई सोपी नाही आहे. धनशक्ती विरोधात निष्ठाशक्ती अशा प्रकारची लढाई मुंबईमध्ये होऊ घातली तर आपण मराठी असाल, आपण मुंबईकर असाल तर आपणास काय वाटतंय? मुंबईच्या या राजकीय प्रवाहामध्ये आपण ठाकरे बंधूंना साथ देणार की भाजपा एकनाथ शिंदेंना साथ देणार? नेमकं आपल्या मनात काय प्रतिक्रिया आहेत? आपल्या मनात उत्स्फूर्तपणे आलेल्या प्रतिक्रिया व्यक्त करा. कारण की राज्याच्या राजकारणामध्ये ही मुंबईची निवडणूक पुन्हा होणारी नाही. एकदा का मुंबई मराठी माणसांच्या हातून गेली तर ती पुन्हा मिळवता मराठी माणसांच्या नाकी नऊ देखील येऊ शकतं. त्यामुळे आपणास काय वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया द्या. मुंबईमध्ये ठाकरेंचा भगवा हवा आहे की आपल्याला भाजपचा भगवा हवा आहे? दोन्ही भगवे झेंडे, पण आपलं नेमकं लेबल कोणाचं, यावरती आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. मुंबईसह राज्यात पुन्हा ठाकरे कमबॅक करतील का? प्रतिक्रिया द्या.